एव्हरीवन, एक छोट्या मुलांसाठी एक प्रोजेक्ट आहे. तो प्रोजेक्ट म्हणजे कसा करायचा हे मी आता दाखवणार आहे. हा प्रोजेक्ट म्हणजे एक प्रोजेक्ट पण आहे, ते एक सायन्स आहे. तर चला ते कोणतं सायन्स आहे ते बघूया. आणि ते सायन्स जर तुम्हाला बघायचं असेल त्यासाठी काय काय साहित्य लागते हे बघण्यासाठी चला आपण बघूया. याच्यामध्ये एक शेंगदाण्याचं कूट म्हणजेच ऑइल कसं बनवतात याच छोट्या मुलांना एक आपण सायन्स ऍक्टिव्हिटी सांगूया. याच्यासाठी एखादा शेंगदाण्याचा कूट तुम्ही तो कूट मिक्सर मध्ये वाटून घेऊ शकता किंवा एका कॅरी बॅग मध्ये शेंगदाणे जास्तीत जास्त आपल्याला 2 ते 3 शेंगदाणे लागतील. मिक्सरच्या ऐवजी मी एका कॅरी बॅग मध्ये घेऊन ते शेंगदाणे ठेवून त्याचा एका दगडाने कूट करा. कूट म्हणजे असं हे बघा, मी असा हा कूट केलेला आहे. स्टिकच्या कॅरी बॅग मध्ये 2 शेंगदाणे किंवा 3 शेंगदाणे टाकलेले आहेत. त्याचे मी कूट केला. आता त्या कुटाचं काय करायचं आपण बघूया. एक छोट्या मुलांसाठी ऑइल कसं याची ऍक्टिव्हिटी. आपण एक पेज घ्यायचंय, त्या पेजवर जी कूट होता थोडासा घ्यायचंय आणि या पेपर वरती टाकायचंय. आपण या कूटला मध्ये घेऊया. आपण थोडासा कूट घेतलेला आहे, तर आपण हे जे पेज आहे ते फक्त थोडंसं मधील फोल्ड करायचंय. समजा आपण हा कूट घेतला तर हा कूट आपण असा घासून घ्यायचा आहे. हे रॅपर जे आहे ते असं घासायचंय. असं घासल्यावर काय होतं तुम्ही बघू शकता. याचं तेल कसं म्हणजे पाण्यासारखं बघा. हा पेपर पारदर्शक म्हणजे वल्ला झालेला आहे. ते कसं या शेंगदाण्याच्या कुटामुळे. या शेंगदाण्याच्या कूटचं एक तेल एका द्रवामध्ये रूपांतर झालं. आपण जेवढं शेंगदाण्याचं कूट आहे तेवढं आपण घासत राहायचं. हे आता एवढं तेल साठलेलं आहे की पेज पण फाटलंय. एवढं तेल साठलेलं आहे, एवढं ते वल्ल झालेलं आहे. तुम्ही बघू शकता. ही ऍक्टिव्हिटी एकदम सोपी आहे. ही ऍक्टिव्हिटी तुम्ही तुमच्या घरी करू शकता. ही समर वेकेशन मध्ये असले खूप सारे प्रोजेक्ट म्हणजे सायन्स ऍक्टिव्हिटी तुम्ही घरच्या घरी करू शकता. या कुटाचा कूट आता पहिला खूपच थोडं जाड होता. जसं घासलं तसा हा खूप बारीक सुद्धा झालाय. याच्यात तेल सुद्धा साठलेलं आहे. हा पारदर्शक झालेला आहे. जर तुम्ही एखादा अक्षर खाली लिहिलं तर ते अक्षर दिसतं बघा. खालच्या रेषा दिसतात ते बघा. आता हे बघा खालच्या रेषा दिसतात. ते खाली जे पेपर आहे तो याच्यामधून पुन्हा पारदर्शक होऊन दिसतोय. आता मी याच्या खाली एक अक्षर लिहिलेलं आहे, ते पूर्ण पारदर्शक दिसत आहे. अशीच ऍक्टिव्हिटी तुम्ही घरी करून बघा. बाय.